कथा आवडली तर आपल्या स्वामीसेवा 96 या यूट्यूब हँडलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। चला सुरू करूया स्वामींची अद्भुत कथा। स्वामींची भक्तावर कृपा। ही कथा घडली होती अक्कलकोट येथे। त्या गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता। तो खूप प्रामाणिक पण अतिशय गरीब होता। दिवस रात्र मेहनत करूनही त्याच्या घरात नेहमी अडचणीच असत। घरात आई आजारी होती, मुलांना अन्न नव्हते आणि कर्जदार रोजदार ठोठावत होते। गणू खूप चिंतेत असायचा। एक दिवस गावातल्या एका भक्ताने त्याला सांगितले, अक्कलकोटला जा, तिथे स्वामी समर्थ आहेत, ते भक्तांची अडचण दूर करतात। गणूच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला। दुसऱ्या दिवशी तो चालत चालत अक्कलकोटला गेला। मंदिरात पोहोचल्यावर त्याने प्रथमच स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। स्वामी मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले होते। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते। गणू त्यांच्याजवळ गेला आणि नमस्कार करून रडू लागला। तो म्हणाला, महाराज, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, मला काही मार्ग दिसत नाही। स्वामी समर्थ काही वेळ शांत राहिले। नंतर त्यांनी त्याच्याकडे पाहून हसत म्हटले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही वाक्य ऐकताच गणूच्या मनात एक विचित्र शांतता आली। तो काही दिवस अक्कलकोटमध्ये राहिला। स्वामींची सेवा करू लागला। पाणी आणणे, भक्तांना मदत करणे, मंदिर साफ करणे अशी कामे तो आनंदाने करू लागला। पण त्याच्या मनात अजूनही प्रश्न होता, माझ्या घरची अडचण कधी दूर होईल? एक रात्री गणू मंदिराजवळ झोपला होता। मध्यरात्री त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला। तो जागा झाला आणि पाहतो तर काय, स्वामी समर्थ त्याच्याजवळ उभे होते। स्वामी म्हणाले, उद्या सकाळी तुझ्या गावाकडे जा, तुझ्या शेताच्या कोपऱ्यात खोद। गणूला आश्चर्य वाटले, पण त्याने काहीही विचारले नाही। दुसऱ्या दिवशी तो लगेच आपल्या गावाकडे निघाला। गावात पोहोचल्यावर तो थेट शेतात गेला। स्वामींनी सांगितलेल्या जागी खोदायला सुरुवात केली। थोड्या वेळाने फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली। त्याने माती बाजूला केली तर तिथे एक जुना माठ दिसला। माठ उघडला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। त्यामध्ये चांदीची नाणी आणि काही दागिने होते। गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याला समजले, ही स्वामी समर्थांची कृपा आहे। त्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलले। त्याने कर्ज फेडले, आईचा उपचार केला आणि गावातील गरीब लोकांना मदत करायला सुरुवात केली। गणू रोज स्वामींचे नाव घेत असे। लोक त्याला विचारायचे, तुझ्या आयुष्यात इतका बदल कसा झाला? तो नेहमी एकच उत्तर द्यायचा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, ते भक्तांची कधीही साथ सोडत नाहीत। स्वामी समर्थांचा संदेश, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनात मी स्वतः मार्ग दाखवतो। पूर्णविराम। आपल्या स्वामीसेवा 96 या यूट्यूब हँडलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।